तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे, शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढलाय, किडनी स्टोनचा काही प्रॉब्लेम आहे आणि आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे थकवा तर खूप जाणवतो. त्यासाठी ना हा कुळीदपासून बनवलेला डोसा ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय ह्या कुळीद डोस्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते सुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. शिवाय हे तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकताय. या कुळीदचा डोसा कसा बनवायचा ते सुद्धा अगदी स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे डोश्याचं जे प्रीमिक्स आहे ना ते तुम्ही महिनाभर अगदी सहज स्टोअर करून ठेवू शकताय. शिवाय ना ह्या डोस्यासोबत खायला मस्त अशी चटणी सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची. तर कढई जाड बुडाची घ्यायची. आता इथे बघा मी अर्धा कप इतकं कुळीद घेतलेलं आहे, ज्याला ना सगळेजण हुलगे सुद्धा म्हणतात. तर हे कुळीद ना आपल्याला स्वच्छ असे पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे. याच्यावरती जी पण काही पावडर असते ना ती पावडर आपल्याला काढून टाकायची. 3 ते 4 वेळा धुवून झालं की त्याला सुक्या कपड्यावरती आपल्याला सुकवून घ्यायचंय. हे कुळीद कढईमध्ये घालायचे. सोबतच आता इथे ना आपल्याला पाव कप इतकी ना मसूरची डाळ घ्यायची. तर मसूरची डाळ सुद्धा मी 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतली होती आणि तिला सुद्धा ना कपड्यावरती सुकवून घेतली आणि ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचे. तर त्यासोबतच ना आपल्याला इथे 1.5 कप इतके ना तांदूळ घ्यायचे. तर तांदूळ सुद्धा ना मी अगोदर कपड्यावरती 3 ते 4 वेळा धुवून घेतला आणि नंतर कपड्यावरती त्याला व्यवस्थित असं सुकवून घेतलं. तर इथे जास्त जुना तांदूळ अजिबात सुद्धा वापरू नका. तुमच्याकडे जर इडलीचा तांदूळ असेल तो वापरला तरी चालेल, पण रेशनिंगचे जर तांदूळ वापरत असाल तर जास्त जुने घेऊ नका. आता त्यासोबतच ना आपल्याला 2 टेबलस्पून इतके ना उडदाची डाळ घालायची. तर आपल्या ह्या डोश्याला ना मस्त असं चिकटपणा यावा त्यासाठी उडदाची डाळ सुद्धा ना मी 3 ते 4 वेळा धुवून घेतली आणि नंतर कपड्यावरती सुकवून मग आता याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचे. लक्षात घ्या, हे सगळे जिन्नस आपण धुवून घेतलेले आहेत आणि नंतर आपण ह्या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आणि कमी आचेवरतीच ना हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर इथे ना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम फुल करायची नाही किंवा लो टू मिडियम करायची नाहीये. आपण ह्याला ना 10 ते 12 मिनिटांना व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. याच्यामध्ये जो पण काही ओलसरपणा असतो ना तो निघून जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचे. आणि आता 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जो पण काय ओलसरपणा असतो तो निघून जातो. शिवाय ना ह्याला जास्त वेळ सुद्धा अगदी भाजत नाही राहायचं, नाही तर जास्त वेळ जरी भाजत राहिला ना तर मग याचे डोसे अगदी बनवण्यासारखे होणार नाहीत. त्यामुळे आपण ह्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून ना फक्त 10 ते 12 मिनिटं ह्याला व्यवस्थित असं आपण इथे भाजून घेणार आहोत. हुलगे जे आपण आपल्या शरीरासाठी वापरतो, ज्या लोकांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ना त्या लोकांना नक्कीच माहिती असेल की हुलग्याचा वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. आता त्यासोबतच ह्याला 10 ते 12 मिनिटं भाजत आली की लगेच याच्यामध्ये आपण ना अर्धा कप इतके पोहे घालायचे. तर आपण जे रेग्युलर पोहे वापरतो ना तेच पोहे इथे घातलेले आहेत. त्यासोबतच 1 टेबलस्पून इथे ना आपल्याला जिरे घालायचे. त्यासोबतच इथे ना मी 1 छोटा चमचा 1 टीस्पून इथे ना काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 टीस्पून आपल्याला मेथीचे दाणे घालायचे. त्यासोबतच आता इथे ना ह्या आपल्या डोश्याला मस्त असं थोडंसं तिखटपणा यावा त्याच्यासाठी मी 2 ते 3 ना सुक्या बेडगे मिरची घेतलेली ती आपल्याला याच्यामध्ये तुकड्यामध्ये करून घालायचे. सोबतच नाही इथे मी मुठभर इतका कढीपत्ता घेतलेला, तो अगोदर धुवून घेतला आणि नंतर मी कपड्यावरती ह्याला सुकवून घेतला, तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा. आणि इथून पुढे ना आपल्याला 3 ते 4 मिनिटं ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. लक्षात घ्या, मी सुरुवातीला जसं की तुम्हाला सांगितलं आपल्याला हे जे प्रीमिक्स बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही भाजायचं, टाईम मेजरमेंट करणं गरजेचं आहे. कारण जर जास्त वेळ जर भाजत राहिला ना तर मात्र मग डोसे इथे व्यवस्थित तुमचे बनणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो तुम्ही तांदूळ वापरताय ना तो तांदूळ तुम्हाला ना जास्त जुना तांदूळ वापरायचा नाही, तर मग डोसे ना तुमचे फाटतील. त्याच्यासाठी इडलीचा तांदूळ भेटला तर ठीकच आहे, नाही भेटला तर रेशनिंगचा तांदूळ पण वापरू शकताय, पण जास्त जुना नका वापरू. आता 3 ते 4 मिनिटं झालेत आणि हे बघू शकताय कढीपत्ता अगदी चुरला जातो इथपर्यंत आपल्याला याला भाजायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे सुरुवातीपासून आपण ना ह्याला 15 ते 16 मिनिटं भाजून घेतलेले, त्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचं. आता ह्या स्टेजला ना मी गॅस बंद करते आणि ह्याला ना एका प्लेटवरती आता आपण काढून घेऊयात. तर आता हे सगळे जिन्नस जे आपण भाजून घेतलेले ना त्याला अगदी व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आणि आता ना ह्याला मिक्सरमध्ये ना थोडं थोडं करून आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर आता इथे दळताना मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेळा दळून घेतलेलं आहे. तर आता हे आपण थोडंसं साईडला काढूयात. आता याच्यामध्ये ना आपल्याला हिंग घालायचं आहे. तर हिंग ना मी इथे अर्धा छोटा चमचा इतका हिंग घेतला आहे, अर्धा टीस्पून. सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बरं का. त्यातला मी अर्धा हिंग मी इथे घालून घेते. तर राहिलेला जो हिंग आहे ना तो आपण दुसऱ्या बॅचमध्ये घालूयात. सोबतच इथे ना चवीनुसार मीठ घालायचं. तर अंदाजे मी इथे 2 टीस्पून इतकं मीठ घेतलेलं, त्यातलं थोडं मीठ घातलंय. झाकण लावूयात आणि याची ना अगदी पावडर अशी पेस्ट करून घ्यायची. पावडर पूर्ण करायची, अजिबात सुद्धा रवाळ वगैरे ठेवू नका. आणि हे बघू शकताय याचं मी वाटण करून घेतलेलं आणि अगदी एवढं आपल्याला पूर्ण बारीक करायचं, थोडंही जाड राहिलं नाही पाहिजे. कारण हा जो डोसा असतो ना तो भाजण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यासाठी
पूर्ण बारीक असं वाटण करून घ्या। आता हे मी बॅच ह्याच्यामध्ये काढून घेते एका बाउलमध्ये। सोबतच आपण दुसरी बॅच बारीक करताना त्याच्यामध्ये राहिलेला हिंग आणि थोडंसं मीठ होतं ते सुद्धा मी याच्यामध्येच घालून घेतलंय। झाकून लावून आपण याचं सुद्धा ना बारीक असं वाटण करून घेऊयात। आता ते सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच बाउलमध्ये। आणि हे बघू शकताय हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे डोसा बनवण्यासाठी। आणि आता हे प्रीमिक्स ना तुम्ही कोणत्याही एका काचेच्या हवाबंद कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू शकताय। हे प्रीमिक्स तुम्ही भरून ठेवा। हे प्रीमिक्स जरी तुम्ही महिनाभर जरी वापरलात ना तरी अजिबात खराब होणार नाही। याच प्रीमिक्सचा वापर करून आपण डोसे बनवणार आहोत। शिवाय हे प्रीमिक्स ना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकताय। आणि या प्रीमिक्सपासून आता डोसा कसा बनवायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। शिवाय हे प्रीमिक्स ना फक्त अशा ठिकाणी ठेवा की तुमचा ओला हात याला लागणार नाही, एवढ्या गोष्टीची काळजी घ्या। आता हे प्रीमिक्सपासून आपण डोसा बनवूयात। त्यासाठी मी ना एका बाउलमध्ये ना यातलंच ना आपण 1 कप इतकं प्रीमिक्स साईडला काढून घेऊयात। आता याच्यामध्ये ना आपल्याला पाव कप इतकं ना दही घालायचं। तर दही जास्त आंबट नसावं एवढ्या गोष्टीची काळजी घ्या। आता याच्यामध्ये आपल्याला ना थोडं थोडं करून पाणी घालायचंय। लक्षात घ्या डोशासाठी आपण जशी याची कन्सिस्टन्सी ठेवतो ना अगदी तशीच याची कन्सिस्टन्सी ठेवायची, पण जास्तही पातळ करू नका, कारण मग याचे डोसे तुमचे पाहिजे तसे व्यवस्थित बनणार नाहीत। तर मी अगदी डोशाला जशी कन्सिस्टन्सी असते ना अगदी तशी मी याची कन्सिस्टन्सी ठेवून ना हे बॅटर तयार करून घेतलेले। जास्त पातळी ठेवू नका, नाहीतर मग ह्याचे डोसे तुमचे व्यवस्थित बनणार नाहीत। तर आता हे बघा अगदी अशी घ्यायची कन्सिस्टन्सी ठेवायची। झाकण ठेवूयात आणि ह्याला ना आपण एक थोडा वेळ म्हणजे 15 ते 20 मिनिटांसाठी ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊयात। तर आता इथे बघा आपल्याला चटणी बनवायची आहे। त्यासाठी ना मी 1 कप इतकं ना ओला नारळ ना किसून घेतला होता। त्यासोबतच 1 टेबलस्पून इतकी भाजकी चणा डाळ घालायची। त्यासोबतच ना मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकते। थोडीशी चिंच घालायची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, चवीनुसार मीठ घालूयात। आता याच्यामध्ये ज्यांना कोणाला दही वगैरे वापरायचं असेल ते पण तुम्ही घालू शकताय। थोडंसं पाणी घालायचं, जसं लागेल तसं पाणी घालूयात आणि याचं मिक्सरला आपण अगदी बारीक असं वाटण तयार करून घेऊयात। तर आता हे बघू शकताय आपली चटणीसुद्धा अगदी छान अशी तयार झालेली आहे। आता ह्या चटणीवर तडका द्यायचा आहे, त्यासाठी मी 1 टीस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये ना आपल्याला पाव छोटा चमचा इतकी उडद डाळ घालायची। मस्त अशी उडद डाळ चांगली चरचरली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाव छोटा चमचा इतकी मोहरी घालायची। मोहरीसुद्धा मस्त चांगली फुटू द्यात। लगेच आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची। सोबतच ना मी इथे एक सुकी बेडगी मिरची सुद्धा घालून घेतलेली। आणि आता हे बघू शकताय आपला तडका तयार झालेला आहे, आपल्या चटणीवरती घालून घेऊयात। तर हे बघू शकता आपली मस्त अशी चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता बरेच जण चटणी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते। तुम्ही इथे अद्रक घालू शकताय, शिवाय जर तुम्हाला याच्यामध्ये दही घालायचं असेल दही सुद्धा घालू शकताय। आता इथे बघा आपलं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे। मी एक 20-25 मिनिटं रेस्ट करायला ठेवून दिलेलं, तुमच्याशी बोलता बोलता जास्तच वेळ होऊन गेला। आता हे बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये की नाही आपल्याला हे बघा अगदी थोडंसं घट्ट वाटत असेल ना तर 1-2 चमचे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकताय। रेग्युलर आपण जसा डोसा बनवतो की नाही त्या पद्धतीनेच हे सगळे डोसे आपण बनवू शकतोय। आणि आता हे बघा हे बॅटर आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला या स्टेजला जर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त वाटत असेल ना तर मीठ घालू शकता। आता ह्या डोशासाठी आपण इनो सोडा काही वापरणार नाही आहोत बरं का। आता डोसा बनवायला घेऊयात। तर गॅसवरती डोसा पॅन गरम करायला ठेवून दिलाय। डोसा पॅन व्यवस्थित गरम झाला की याच्यावरती आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, डोसाचा पॅन ना जास्त गरम नाही करायचं बरं का। रेग्युलर आपण डोसा बनवतो त्यापेक्षा थोडा कमीच गरम करायचा। थोडंसं तेल ब्रशने मी इथे लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल लावून व्यवस्थित नंतर पुसून घेतलं तरी पण चालेल, टिश्यू पेपरने घ्या, रुमालाने घ्या, चालेल। आता इथे बघा तवा जास्त गरम झालेला, मी पाणी शिंपडलं याच्यावरती, तवा गरम झालाय। आता ह्या स्टेजला ना रुमालाने पाणी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं। गॅस मी इथे बंद केलाय बरं का, गॅस पूर्ण बंद करायचा आणि मगच आपल्याला ह्याच्यावरती बॅटर सोडून घ्यायचं। ही स्टेप महत्त्वाची लक्षात घ्या। जर तुम्ही गॅस चालू ठेवून जर डोसा बनवायला घेतला, तवा जास्तच गरम असेल ना तर मात्र मग डोसा तुमचा व्यवस्थित बनणार नाही, डोसा तुमचा फाटू शकतो। त्याच्यासाठी ह्या गोष्टीची काळजी अगदी व्यवस्थित घ्या। हे डोशाचं बॅटर आपण जसं डोसा पसरवतो तसं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आणि कमी याचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला डोशाला शेकून घ्यायचं। जर डोशाचं बेटर वरती सुकल्यासारखं वाटत असेल ना त्यावेळेस मग तुम्ही याच्यावरती तेल, बटर किंवा तूप लावून घेऊ शकता। परत एक 4 ते 5 मिनिटांनी गॅसची फ्लेम फुल करायची आणि हँडलला पकडून आपल्याला हा डोसा व्यवस्थित असा कडेकडेने भाजून घ्यायचं। लक्षात घ्या कडेकडेने तोपर्यंत आपल्याला डोसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा 1-1.5 मिनिटं की आपल्याला ह्या डोशाच्या ना कडा व्यवस्थित अशा सुटत नाहीत। ह्या डोशाच्या कडा हे बघू शकताय साईडने ना आपोआप सुटायला लागलेले आहेत, आपण ह्यांना हाताने सोडवलेलं नाहीये। तोपर्यंत ह्या डोशाच्या कडा ना व्यवस्थित सुटत नाही तोपर्यंत आपल्याला डोसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आणि आता हे बघू शकताय हा डोसा ना आपला अगदी व्यवस्थित असा भाजलेला आहे आणि आपोआप हा डोसा आपला उचलून सुद्धा येतोय। आता ह्याला आपण फ्लिप करून घेऊयात। तर हे बघू शकताय हा डोसा व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे।
जर तुम्हाला असं कुरकुरीत डोसा बनवायचा असेल ना तर ह्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स मात्र ठेवावे लागतील. तर हा बघा एक डोसा आपला तयार झालेला आहे. असाच ना आपण दुसरा डोसा सुद्धा करूयात. सेम तसंच करायचं. तवा जास्त गरम असेल, गॅस बंद केलेला आहे बघू शकताय तुम्ही. गॅस बंद करायचं, पाणी शिंपडायचं, व्यवस्थित असं पाणी आपल्याला पुसून घ्यायचं. प्रत्येक वेळेस याला तेल लावण्याची गरज नाही आहे बरं का. पाणी शिंपडून घ्यायचं, परत पुसून घ्यायचं आणि आता याच्यावरती आता हे बॅटर आपण सोडून घेऊयात. तर आता हे बघा हे बॅटर सोडलेलं आहे मी. बॅटर सोडल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्या, बॅटर सोडल्यानंतर गॅस बंदच राहू द्या. आता तुम्हाला कुठेतरी वाटत असेल माझा डोसा फाटल्यासारखा झालाय, तवा जास्तच गरम असेल ना तर मात्र मग हे होतं बरं का. त्याच्यासाठी ना गॅस बंद करायचा, थोडंच हलका गरम ठेवायचं, जास्त गरम नाही करायचं. परत 4 ते 5 मिनिटं डोसा आपल्याला भाजून घ्यायचा. बॅटरवरचं पूर्ण सुकलं की त्याच्यानंतर याच्यावरती तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे काही लावायचं असेल ते लावून घ्यायचं. हँडलला पकडून परत डोसा चांगले सुटेपर्यंत, तव्यापासून वेगळा होईपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे बघू शकतात डोसा पूर्ण तव्यापासून आपोआप वेगळा झालेला आहे आणि हा डोसा छान असा कुरकुरीत भाजून सुद्धा तयार झालेला आहे. ह्या स्टेप जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे फॉलो केला ना तुमचा प्रत्येक डोसा असाच होईल बरं का. अजिबात सुद्धा एकही डोसा तुमचा बिघडणार नाही आहे. आणि मला नक्की सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ना हा डोसा करून बघा आणि मग तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ एकदा सांगा नक्कीच. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.